प्रत्येक लेसनमधून आपण नवीन काहीतरी आणि चांगली गोष्ट घेत असतो. अशा पद्धतीने आपल्याला या लेसनची किंवा टॉपिकची मांडणी केलेली आहे ना लँग्वेजमध्ये. इंग्लिश जो पेपर आहे किंवा इंग्लिशचा जो सब्जेक्ट आहे, तर प्रत्येक कुठल्याही विषयाचा अभ्यास करत असताना किंवा कुठल्याही सब्जेक्टचा पेपरचा अभ्यास करत असताना, परीक्षेचा अभ्यास करत असताना त्या परीक्षेमध्ये येणारे प्रश्न आणि कुठल्या घटकावर प्रश्न येणार आहेत, त्या सर्व गोष्टींचा आपल्याला पहिल्यांदा आढावा करावा लागतो, अभ्यास करावा लागतो आणि त्याच नंतर आपल्याला अभ्यासाची सुरुवात करायची असते. तर त्याच संदर्भामध्ये हा व्हिडिओ असणार आहे. तर फेब्रुवारी 2026 मध्ये जे बोर्डाची परीक्षा आपण देणार आहे, जे विद्यार्थी महाराष्ट्रातले 10वीची परीक्षा देणार आहेत, त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा हा व्हिडिओ असणार आहे. अभ्यासाची रूपरेषा तुम्हाला ठरवता येईल या व्हिडिओच्या माध्यमातून. तर आपण बघतो की सिलेबस आहे ना, सिलेबस अत्यंत इम्पॉर्टंट असतो. लेसन कोणते आहेत, तर 10वीला तुम्हाला जे लेसनची मांडणी केलेली आहे ती एकदम उत्कृष्ट पद्धतीने केली आहे. तर त्यामध्ये त्यांनी प्रत्येक टॉपिकमध्ये एक नवीन काहीतरी चांगली गोष्ट, पॉझिटिव्ह माइंडसेट आपला डेव्हलपमेंट होण्यासाठी, आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट व्हावं अशा पद्धतीचे लेसन्स आणि पोएम दिलेले आहेत. तुम्हाला मागं सांगितलं त्याप्रमाणे 22 टोटल तुम्हाला लेसन आहेत 4 युनिटमध्ये. त्याच्यात 8 पोएम आहेत आणि 14 लेसन आहेत. तर 14 लेसन कोणते आहेत, तर इथे बघणार आहे. प्रत्येक लेसनमधून आपण एकदम अशी इम्पॉर्टंट गोष्ट घेऊ शकतो की ज्या गोष्टीतून आपण आपली लाईफ सुकर करू शकतो. म्हणजे आपण इझी ऑफ लाईफ होऊन जाऊ शकते आपली त्या लेसनचा अभ्यास व्यवस्थित प्रॉपर जर केला आपण तर. आणि दुसरी गोष्ट, एवढे सगळे लेसन आहेत 22 म्हणजे टोटल पोएम 8 आणि 14 लेसन. तर एवढ्याच्यामधून मार्क किती येणार आहेत, तर तेही तुम्हाला सांगतो. एकदम गंमतशीर गोष्ट आहे ही. गंमतशीर म्हणजे तुम्हाला वाटेल की एवढं मोठं पुस्तक आहे 150 वगैरे पानाचं, तर त्याच्यापैकी तुम्हाला येणार आहे किती मार्काचं, तर 10 मार्काचं. तर तुम्हाला मी सांगतो कशा पद्धतीनं मार्किंग आहे आणि का दिलेलं आहे, त्याच्यामागचं कारणही सांगतो की 20 मार्काला एवढं 150 पानाचं पुस्तक कसं काय दिलेलं आहे. तर त्याच्यामागे एक कारण आहे, तर ती तुम्हाला मी पुढे काही वेळामध्येच म्हणजे काही मिनिटांमध्ये सांगेन. तर व्हिडिओ व्यवस्थित बघा. टोटल किती 14 लेसन आहेत. तुम्हाला आत्ताच सांगितलं की प्रत्येक लेसनमधून आपल्याला काही ना काही एकदम चांगली गोष्ट, आपल्या लाईफच्या जे मॉरल्स म्हणतो, जे आपण व्हॅल्यूज म्हणत असतो आपण, त्या गोष्टी आपल्याला भेटत असतात. तर ती पहिली गोष्ट किंवा पहिलं लेसन कोणता येतो, तर ॲन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड. तपन मुखर्जी यांनी लिहिलेला हा लेसन आहे. तो एकदम छान आहे. तर सिनॉप्सिस तयार करायचे असतात. एक मोठं 150 पानाचं पुस्तक आहे ना, 150 पानाचं पुस्तक असेल तर त्याच्या एकच पेजमध्ये पूर्ण लेसनची नावं आणि त्या लेसनमध्ये काय दिलेली माहिती आहे. तर एवढं जरी आपल्याला समजलं तर तो पूर्ण लेसन किंवा पूर्ण पुस्तक समजून शकतो. त्यामुळं आपण स्टार्टिंगला लेसनची नावं बघायची. त्यानंतर त्या प्रत्येक लेसनचा अभ्यास करत असताना 4 पेजेसचा लेसन असेल तर त्याच्यामध्ये एका पेजेसमध्ये पूर्ण माहिती आपल्याला लिहिता यावी अशा पद्धतीने आपला अभ्यास असला पाहिजे. पहिलं लेसन कोणता, तर एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड. तपन मुखर्जी यांनी लिहिलेला हा लेसन आहे. तर बी स्मार्ट हा जो लेसन आहे तर तो एकदम इन्स्पिरेशनल म्हणा किंवा बी स्मार्ट जो लेसन आहे तर तो एकदम छान पद्धतीने आपला ॲटिट्यूड कसा असायला पाहिजे आहे ना, लाईफच्या रिलेटेड किंवा आपला अप्रोच कसा असायला पाहिजे एखाद्या गोष्टीबद्दल, किंवा आपण आपलं जे यश ठरवलेलं आहे तर त्या यशाच्या दृष्टीनं प्रवास करत असताना आपलं कसं असलं पाहिजे माइंडसेट, तर त्याबद्दल दिलेलं आहे ते. दुसरं बी स्मार्ट आहे. तिसरा लेसन आहे हिज फर्स्ट फ्लाईट. लियाम ओ फ्लॅरटी ह्या लेखकांनी लिहिलेला हा लेसन आहे. तर तोही एक जो सीगल नावाचा पक्षी आहे ना, तर त्याच्याबद्दल तर तो आहे हिज फर्स्ट फ्लाईट. चौथा द बॉय हू ब्रोक द बँक. म्हणजे एक रुमर्स काय करू शकते किंवा रुमर्समुळे किती कोणत्या गोष्टी घडू शकतात, तर ते लेसनमध्ये दिले. द बॉय हू ब्रोक द बँक, त्यांचे लेखक आहेत, रायटर आहे रस्किन बॉन्ड. नेक्स्ट आहे ॲन इपिटोम ऑफ करेज. स्टीफन हॉकिंगचं नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे. स्टीफन हॉकिंग जे आहेत तर त्यांच्या लाईफच्या रिलेटेड आहे ना इन्स्पिरेशन आपण घेऊ शकतो, त्यासाठी ते दिलेला असेल बहुतेक हा ॲन इपिटोम ऑफ करेज लिहिलेला आहे तो. तर स्टीफन हॉकिंग यांचा आहे तो लेसन आणि त्यांच्याबद्दलचा बायोग्राफी थोडक्यात म्हणजे आपण अभ्यास करायची त्यांची. पुढे बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स. जे स्वामी अँड फ्रेंड्स नावाचं जे बुक आहे त्या बुकचं रिव्ह्यू आहे. बुक कोणाचे, आर के नारायण यांनी लिहिलेलं बुक आहे. तर त्याचं रिव्ह्यू हे आपल्याला म्हणजे याच्यावरती मागच्या वर्षी एक पॅसेज आला होता 10 मार्काला बोर्ड परीक्षा 2025 म्हणजे जो 24-25चा जो टाइम पिरियड आहे त्याच्यासाठी. त्यानंतर वर्ल्ड हेरिटेज टॉपिक. वर्ल्ड हेरिटेज पुढचा टॉपिक अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर्स. हा जो टॉपिक आहे त्याचं लेखक आहेत सुधा मूर्ती. नारायण मूर्ती जे आहे ते त्यांच्या पत्नीचं नाव सुधा मूर्ती आहे. तर त्यांनी लिहिलेला हा लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर हा टॉपिक आहे. पुढे लेट्स मार्च हे ना, नोबेल प्राइज विनर जे आहेत स्कैलास सत्यार्थी, मलाला युसुफजाई सोबत त्यांना पार्ट करून दिलेला तो नोबेल प्राइज होता. तर त्यांच्या
हा लेख आहे, टॉपिक आहे लेट्स मार्च. पुढे द अल्केमी ऑफ नेचर, रक्षा भरादिया यांनी लिहिलेलं द अल्केमी ऑफ नेचर आहे. त्यानंतर भोली के अब्बास, हा जो लेसन आहे आपल्यामध्ये जे न्यूनगंड आहे किंवा लॅकुना जे आपल्यामध्ये तो बाजूला सर आपण कशा पद्धतीनं पुढे जाऊ शकतो त्याबद्दल एक भोली म्हणून हा लेसन आहे के अब्बास यांनी लिहिलेला. त्यानंतर अनबिटेबल सुपरमॉम मेरी कॉम. मेरी कॉम सगळ्यांना माहिती आहे, तर त्यांच्याबद्दल हा एक इंटरव्ह्यू आहे, पत्रकारांनी रिपोर्टरनी किंवा जर्नलिस्ट घेतलेला इंटरव्ह्यू आहे मेरी कॉम सोबत, तर तो त्यांनी दिलेला आहे हा लेसन. तर जॉन ऑफ आर्क, GB शॉ यांनी लिहिलं जॉन ऑफ आर्क आहे. आणि नेक्स्ट आहे अ ब्रेव हर्ट डेडिकेटेड टू सायन्स अँड ह्युमॅनिटी. हे असे टोटल एक टॉपिक आहेत 14 हे झाले. आता याच्यावरती प्रश्न आहे ना, प्रश्न महत्वाचे आहेत. एवढं सगळं अभ्यास करायचं आपल्याला, तर कशासाठी आणि का करायचं. तर हे दिलेले 14 टॉपिक आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला 4 गोष्टी इम्प्रूव्हमेंट होत असते. त्याच्यामध्ये एक तुमचं रीडिंग, फर्स्ट रीडिंग इम्प्रूव्हमेंट होत असते, त्यानंतर तुमची रायटिंग इम्प्रूव्हमेंट होत असते, त्यानंतर अंडरस्टँडिंग इम्प्रूव्हमेंट होत असते. आणि या 3 गोष्टी झाल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्ही बोलायला सुद्धा शिकू शकता. स्पोकन म्हणजे इंग्लिशचं जे आहे ना, तुमच्या तोंडाला ऑटोमॅटिक काय वर्ड्स बाहेर पडू शकतो. तुम्हाला रायटिंगमध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट पूर्ण लेसनचं आहे. आता मार्क कसे आहेत बघा, हे ना 14 लेसन आहे टोटल. मी सांगितलं तुम्हाला 150 एक पानाचं पुस्तक असेल ते, तर मार्क आहे तुम्हाला एवढ्या याच्या सगळ्यांमध्ये फक्त 2 पॅसेज येणार आहेत. किती? 2 पॅसेज. एक पॅसेज किती मार्काला? 10, आणि दुसरा किती मार्काला आहे? 10 मार्काला. म्हणजे टोटल 20 मार्काला तुम्हाला 14 लेसन आहेत. कवितेचं किंवा पोएमचं मी तुम्हाला सांगतो पुढं, म्हणजे कशा पद्धतीने त्याला मार्किंग आहे आणि किती पोएम आहेत. तर हे 2 पोएम पार्ट असणार आहेत तुम्हाला, पॅसेज असणार आहे, टेक्स्च्युअल पॅसेज. तर 10 मार्काला त्याचं 5 मार्क असते त्याच्यामध्ये, 5 क्वेश्चन्स, A1, A2, A3, A4 आणि A5. इकडं B1, B2, B3, B4 आणि B5 अशा पद्धतीने. A1 आणि A5 आणि B5 हा जो क्वेश्चन आहे तो पूर्ण तुम्ही सिलेबसचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने पर्सनल रिस्पॉन्स म्हणून हा क्वेश्चन शुअर असते. हा A5 किंवा B5. तिकडं नॉन टेक्स्च्युअलमध्ये सुद्धा A5 तुम्हाला 100% प्रश्न तो पर्सनल रिस्पॉन्सच असणार. एखादा पॅसेज आला, आणि एपिटोम ऑफ करेजवरती जर पॅसेज आला तर त्याच्याबद्दल स्टीफन हॉकिंगबद्दल तुम्हाला काय वाटते, किंवा तुम्ही तुमच्या लाईफच्या अप्रोच कशा पद्धतीनं घ्याल. एखादी क्रिटिकल सिच्युएशन जर आली तुमच्या लाईफमध्ये तर तुम्ही कसं अप्रोच कराल, अशा पद्धतीचे पर्सनल रिस्पॉन्सचे प्रश्न असतात. 2 मार्काला, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहेत. आणि हे प्रश्न 10 मार्कासाठी 2 पॅसेज, म्हणजे 20 मार्काला पॅसेज. आता पर्सनल रिस्पॉन्स आहे तुम्हाला स्वतः लिहायचं आहे. एवढं सगळं केल्यानंतर तुम्हाला येणार आहे दुसरं A1, B1, त्याच्यानंतर A2 आणि B2 हे प्रश्न पॅसेजवरती असतात. हे A1, A2, A3 आणि B1, B2, B3 हे कोर पॅसेजवरती प्रश्न असतात. म्हणजे कसे, A1, B1चं काय असणार आहे, एकतर फिल इन द ब्लँक्स असतील किंवा ट्रू फॉल्स असतील. त्याच्यानंतर आहे A2, B2 तेव्हा सिमिलर वर्ड्स किंवा कोणतं अपोजिट वर्ड्स, सिनोनिम्स किंवा अँटोनिम्सवरती प्रश्न असतो. तिसरा सुद्धा अशाच पद्धतीनं काहीतरी पॅसेजमधली तुम्हाला प्रश्न शोधून लिहायचे असतात. ते झाले किती, A1, A2, A3, B1, B2, B3. आता क्वेश्चन नंबर 4 आहे B4 आणि A4. हा कोर ग्रामरचा भाग असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला टेन्स, चेंज द व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, त्याच्यानंतर ऑक्झिलरी वर्ब असेल, वर्बचा फॉर्म असेल किंवा चेंज द टेन्स असतील, ह्या सगळ्या टॉपिकवरती तुम्हाला ह्याचा प्रश्न असतो. म्हणजे आता बघा A1, A2, A3 हे पॅसेजवरचे म्हणजे हे 6 मार्क आणि हे 6 मार्क, 12 मार्काला तुम्हाला पूर्ण एवढं लेसनचा अभ्यास करावा लागणार आहे 12 मार्काला. मग 12 मार्काला जेव्हा सोडायला जमणार आहे का? नाही. हे पूर्ण पुस्तकाचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस तुमचं रायटिंग स्किलचा पोर्शन असेल किंवा पहिलं लँग्वेज स्टडीचं सेक्शन असेल, सगळे सेक्शन ऑटोमॅटिक कव्हर होत असतात. त्यामुळं ह्याचा जो अभ्यास आहे इंग्लिशचा, तर तुम्हाला टाइम टू टाइम रोज एक लेसन करायचं आहे. आणि अशा पद्धतीने करायचं की लेसन वाचत असताना त्याचे हार्ड वर्ड्स काढायचे, सिनोनिम्स काढायचे, अँटोनिम्स काढायचे, वर्बचे फॉर्म सुद्धा तुम्हाला शोधायचे आहेत, जो की तुम्हाला रायटिंग स्किलमध्ये पर्सनल रिस्पॉन्स लिहिताना किंवा ह्या A2, A3 सारखे प्रश्न सोडवताना तुम्हाला त्याचा अत्यंत फायदा होऊ शकतो. 80 मार्काचा पेपर आहे, 3 तासामध्ये तुम्हाला कव्हर करायचं आहे. थोडं चॅलेंजेबल काम आहे, पण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणतो आपण, तर त्याच पद्धतीनं तुम्हाला जायचं आहे. कुठंच न आळस करता, प्रोक्रॅस्टिनेशन न ठेवता रोजच्या रोज अभ्यास आपल्याला ताबडतोब पद्धतीनं करायचं आहे. आणि हे सगळे लेसन्स आणि पोएम्स एकदम चांगल्या पद्धतीने करून ठेवा, जे की तुम्हाला परीक्षेच्या काळामध्ये फेब्रुवारी 2026ला द्यायचं आहे. त्यामुळे तुम्हाला टॉपर यायचं असेल तर चांगल्या पद्धतीने प्लॅनिंगनंच अभ्यास करावा लागतो. हा व्हिडिओ होता आपला. आता याच्यानंतर हे झालं सिलेबस, जो
पोर्शन आहे तो. आता ग्रामरचा काय सिलेबस आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. नालंदा द सेंटर ऑफ एक्सलन्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा हे चॅनल आणि हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.